आणि वेन 20-25 दिवसात झालीच पाहिजे ती सगळी. केळीची वेन होताना ड्रीपमधून कुठली फर्टिलायझर खतं सोडली पाहिजे ती, जेणेकरून आपला जी घड आहे ती चांगला मोठा पडेल आणि सगळ्या केळीची जी आहे ती वेन एक समान होईल. त्या संबंधित आपला आजचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करून घ्या, जेणेकरून आपलं शेती संबंधी व्हिडिओ पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर आपण आता स्टेप बाय स्टेप खतं सांगणार आहे की वेन होताना कुठली खतं सोडली पाहिजे ती, आणि एकरसाठी सांगणार आहे सगळी खतं बरं का. बरेच दिवस झालं मला SMS येत होतं की केळीची वेन होताना कुठली खतं सोडली पाहिजे ती सांगा जरा. तर आज मी सगळी खतं सांगत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पुरेपूर माहिती भेटेल. व्हिडिओ स्किप करू नका अजिबात. तर आता ही माझा जी प्लॉट आहे ती 5 महिने आणि 20 दिवस कंप्लीट झालेली आहे, 15 ते 20 दिवस. तर ही जैन व्हरायटी आहे, 7-5 लागवड आहे. तर आता वेन व्हायला हे जास्तीत जास्त एक लय झालं 1 महिना, 6 महिने केळ वेन होण्यासाठी घेते. जास्तीत जास्त म्हणलं तर 7 महिने. आता उन्हाळी लागवड असल्यामुळे ही 7 महिने घेईल अशी माझी 100% गॅरंटी आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वेन व्हायच्या स्टेपमध्ये आपल्याला कुठंतरी कमळ इथं गच्चा फुगत आलेला दिसतो. इथं इथं आपलं जर गच्च फुगायला लागलं की आपल्याला लक्षात घ्यायचं की आता आपल्याला चांगलं खतं द्यायची, ती आपल्या केळीची वेन चालू होणार आहे. तर तेव्हा कुठेतरी आपल्याला एखादा घड दिसतो. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गरज असते की मुळी चालू ठेवायची. बरेच शेतकरी डायरेक्ट बॅग आणणार आणि सोडायला चालू करणार, पण तसं न करता माझा वैयक्तिक अनुभव मी तुमच्याबद्दल आज शेअर करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मुळी चालू ठेवायची. आता मुळी चालू ठेवायसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोरायझा वापरायचा आहे. मायक्रोरायझा एकरी 200 ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचा आहे, गुळ 1 किलो. तर मायक्रोरायझा कुठल्या कंपनीचा घ्या, तुम्ही सुमोटोमो किंवा टाटा कंपनीचा वापरू शकता. आणि ही मायक्रोरायझा आणि गुळ तुम्ही कमीत कमी 8 तास जर भिजाय टाकलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट सापडणार. तर ही आपल्याला एकरसाठी डोस सोडून द्यायचा आहे. ही डोस सोडून दिल्यानंतर एक 3-4 दिवस थांबून आपल्याला काय करायचंय, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान सोडायचंय. आता कॅल्शियम नायट्रेट बोरानचा तुम्हाला फायदा तर भरपूर शेतकऱ्यांना माहित आहे, मी प्रत्येक व्हिडिओत सांगतच असतो. आपला कुठं पोगा अडकत नाही आणि जरा आपलं केळीचं वेन होताना जे आहे ती कमळ जे आहे थोडं चांगलं ताकदवर होतं. त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान सोडायचं आहे. आता कॅल्शियम नायट्रेट किती घ्यायचं, तर कॅल्शियम नायट्रेट आपल्याला एकरसाठी 5 किलो आणि बोरान आपल्याला 1 किलो घ्यायचं आहे. आणि प्रत्येक द्रावणामध्ये जे आहे आपल्याला सोडताना जे आपण ड्रिपमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 4 दिवसाचा गॅप द्यायचा आहे, 4-5 दिवसाचा. आता मायक्रोरायझा गुळ सोडून झालं की आपल्याला एक 4-5 दिवसाचा गॅप ठेवून कॅल्शियम नायट्रेट बोरान सोडायचं आहे. आता कॅल्शियम नायट्रेट बोरान सोडून एक 4-5 दिवस गॅप सोडून आपल्याला सगळ्यात महत्वाची खाद्य म्हणजे वेन होताना 042-47 टॉप रिझल्ट, म्हणजे टॉप रिझल्ट, ती पण इंडिकॅम कंपनीचं वापरा. एकच नंबर वेन एक समान होणार. जर तुमच्या केळीची वाढ एक लेवल असेल तर 100% तुमची वेन जी आहे ती 042-47 सोडल्यानंतर एक समान होणार. तर त्याचं प्रमाण किती आहे, त्याचं प्रमाण एकरी इंडिगॅम कंपनीचं 3 किलो आहे, पण आपल्याला 4 किलो वापरायचं आहे. ती 4 किलो आणि आपल्याला दुसरं त्यासोबत कॉम्बिनेशन अमोनियम सल्फेट वापरायचं आहे. अमोनियम सल्फेट म्हणजे आपल्याला नायट्रोजन आणि सल्फर मिळून जाते. त्यामुळे सल्फरमुळे काय होतं, आपलं जर पाऊस पाणी चालू असेल तर आपल्या केळीची मुळी बंद पडणार नाही. ही आपल्याला फक्त इंडिगॅम कंपनीचा आपल्याला 042-47 वापरायचं आहे. ही सोडल्यानंतर एक 4-5 दिवसाच्या गॅप नंतर आपल्याला केळीची अजून सगळ्यात महत्वपूर्ण खाद्य म्हणजे मायक्रोन्यूटन. मायक्रोन्यूटन आपल्याला सोडायचं म्हणजे सोडायचंच 100%. त्याचं प्रमाण आपल्याला एकरी 2 किलो असतं. तर मी एकरी 2 किलो सोडत नाही, मी लिक्विड मधला आणतो आणि एकरी मी 5 लिटर मायक्रोन्यूटन वेन व्हायच्या आधी 100% सोडत असतो. कारण मायक्रोन्यूटन मधून आपल्या केळीला भरपूर ताकद मिळते घड मोठं होण्यासाठी, आपल्या फणीतील गॅप चांगला येण्यासाठी. त्यात मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन सगळं घटक मिळून जातं. म्हणून आपल्याला मायक्रोन्यूटन एकरी 5 लिटर आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडं मॅग्नेशियम यूज करायचं आणि युरिया. युरिया फक्त आपल्याला 4 किलो सोडायचं. मॅग्नेशियम, युरिया आणि एरिया जास्त प्रमाण होऊन द्यायचं नाही. बरेच शेतकरी म्हणणार एरिया जास्त सोडला की कमळं गळतात, घड गळतात. तसं नाही, मापात प्रमाण ठेवायचं. एरियानं सुद्धा वादी चांगली सुपर होती, फक्त प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही. चला, आता हे आपलं जवळजवळ 1-2 पहिल्यांदा मायक्रोरायझा झाला, परत कॅल्शियम बोरॉन झालं, परत 042-47 झालं आणि आता आपला मायक्रोटन झालं. आता मायक्रोटन सोडल्यानंतर आपल्याला अजून एक 4-5 दिवसाचा गॅप सोडून आपल्याला द्यायचं की याला अजून महत्वपूर्ण खाद्य म्हणजे 13-0-45. वेन होताना जेवढं तुम्ही पोटॅश द्याल
तेवढं फायद्याचं आहे. पोटॅश जास्त दिलं तर केळीवर रोग म्हणजे करपा सुद्धा येत नाही. माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला 13-0-45 5 किलो द्यायचे आणि त्याच्याबरोबर आपल्याला काय द्यायचंय, झिंक द्यायचंय 1 लिटर. झिंक 1 लिटर ऑक्साईड मधलं द्यायचंय आणि तुमच्याकडे ऑक्साईड मध्ये नसेल तर तुम्ही चिलेटे मधलं 500 ग्रॅम झिंक सोडू शकता. तर हे द्रावण आपल्या ही सगळं जे आहे फर्टिलायझर एक 4-5 दिवसाच्या गॅपनं द्यायचंय. झिंकनं आपला काय होणार आहे, केळीची पाठदिशी उंची होऊन जे आपल्या केळीला सगळ्यात स्टार्टला आपण बघतो पुढं आपल्याला चोच राहते, ती झिंकमुळे अजिबात राहणार नाही. ही केळीची वेन व्हायच्या आधी द्यायची आपल्याला खतं, म्हणजे आपलं जे कमळ आहे आणि मोठं निघणार आणि म्हणजे अडचण काय येणार नाही. पुढं पुढं अजून मी व्हिडिओ बनवतच राहीन, तुम्ही व्हिडिओ आपलं बघत जावा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आता ही झाली आपली 5 खतं. आता 5 खतं सोडल्यानंतर आपल्याला अजून एक खत द्यायचं ह्याच्यात ऍड करायचं. तर ते कुठलं, तर आपल्याला त्याच्यात खत ऍड करायचं आहे ती 052-34 5 दिवसाचा गॅप झाल्यानंतर. तर 052-34 बी एकरासाठी आपल्याला 5 किलो द्यायचंय. आता 052-34 न एक नंबर घड मोठा निघतो आपला. कमळ बी म्हणजे निघताना मोठं पडलं जातं, त्यामुळे 052-34 आपल्याला 5 किलो सोडायचंय. तर ही जवळजवळ शेड्यूल जे आहे आपलं 5 किंवा 15, 5 किंवा 25, 5 25 म्हणजे 4-5 दिवसांनी जर घेतलं तुमचं, तर ह्या शेड्यूलमध्ये तुमचं एक 20-25 दिवस जाणार आहेत आणि वेन 20-25 दिवसात झालीच पाहिजे ती सगळी. जास्तीत जास्त 1 महिना. 1 महिन्यात वेन कंप्लीट झाली पाहिजे ती. तर ही सगळं शेड्यूल तुमचं संपलं की अजून एकदा तुम्हाला काय करायचंय, 052 नंतर हुमिक आणि सल्फर द्यायचंय. जर तुमच्या भागात जर पाऊस जास्त असला तर हुमिकमुळे आपली मुळी जी आहे ती चांगली राहणार आणि सल्फरनं आपली मुळी बंद पडणार नाही. त्यामुळे हुमिक आपल्याला एकरी 1 लिटर आणि सल्फर आपल्याला एकरी 1 किलो वापरायचं आहे ड्रीपमधून. ही सगळं ड्रीपमधून द्रावण सोडून द्यायचंय आपल्याला. ही जेवढी खतं तुम्ही लवकर वेन होताना सोडचाल, तेवढे तुमच्या केळीची वेन फास्ट होणार आणि तुम्हाला त्याचा फायदा 100% होणार. तर अजून असं शेती संबंधित मी व्हिडिओ बनवत राहणार आहे. नंतरचा आपला व्हिडिओ येईल की केळीला परत नंतर गड फुगवण्यासाठी कुठलं औषध सोडलं पाहिजे तर किंवा गडा फवारणी कुठली केली पाहिजे ती. तर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. तर जय जवान जय किसान.